मराठा आरक्षणाबाबतचा आताचा निर्णय सरसकट नाही, भाजप असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं सकारात्मकपणे घ्या, मराठेही ओबीसी, त्यामुळे फडणवीस ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाहीत, हे बरोबर. जरांगेंची प्रतिक्रिया. सगळेच्या सगळे मराठा ओबीसीमध्ये कशाला घुसवता, मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करणं थांबवा, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, छगन भुजबळांची फडणवीसांकडे मागणी. ओबीसीत मागच्या दारानं घुसखोरी सुरू, ओबीसींचं आरक्षण संपवलं जात आहे, मी ओबीसींची लढाई लढणारच, मंत्री छगन भुजबळांची भूमिका. ओबीसीच्या आरक्षणामध्ये वाटेकरी केले नाहीत, भुजबळांशी चर्चा करून सरकारचा निर्णय समजावू, फडणवीसांची प्रतिक्रिया. पूर्ण ओबीसी नेते एकवटले म्हणजे आपला बनवलेला कायदा किती पॉवरफुल हे समजायला हवं, मराठ्यांच्या अन्नामध्ये माती कालवणारा एकच, जरांगे पाटलांचा भुजबळांना टोला. भुजबळांच्या नादी लागू नका, आमच्या अन्नामध्ये माती कालवली तर आम्हाला देखील ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करावं लागेल, आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो तर ओबीसींचं पूर्णच्या पूर्ण 27% आरक्षण रद्द होऊ शकतं, जरांगेंचा इशारा. भुजबळांनी पब्लिकली भांडण्यापेक्षा कॅबिनेटमध्ये भांडावं, कॅबिनेटमध्ये त्यांचं म्हणणं जर ऐकलं जात नसेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून ओबीसींसाठी राजीनामा द्यावा, प्रकाश आंबेडकरांचा भुजबळांना सल्ला. ओबीसींच्या प्रश्नापुढे मला कुठल्याही पदाची अभिलाषा नाही, मला सरकारमध्ये ठेवायचं की नाही हे पक्षांना आणि मुख्यमंत्र्यांनी ठरवावं, छगन भुजबळांची मंत्रिमंडळामध्ये राहणार की नाही या प्रश्नावर प्रतिक्रिया. आम्ही भुजबळांशी बोलून चर्चा करू, कोणालाही दुखावणार नाही, आमच्या सहकार्याची भूमिका वेगळी, त्यांच्याशी बोलून विषय सोडू, अजित पवारांची भूमिका. भूमिका पडत नसेल तर शिंदेंनी 2-3 मंत्र्यांची पदं बरखास्त करावी, तुम्ही बरखास्तीची शिफारस करत नाहीत म्हणजे तुमची मिलीभगत, राऊतांची राज्य सरकारवर टीका. भुजबळ मंत्रिमंडळातून बाहेर पडणार नाही, 2 कोंबडे झुंजवायच्या त्यांनी सुपाऱ्या घेतल्या आहेत, जितेंद्र आव्हाडांची टीका. स्वाभिमानी मराठा कुणबीमध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही, शिवरायांचा इतिहास असलेल्या मराठा समाजाचं खच्चीकरण होणार नाही याची काळजी घ्या, मराठा कुणबींना ओबीसी आरक्षण दिल्यास ओबीसींवर अतिक्रमण होईल, राणेंची प्रतिक्रिया. राज्यसभेच्या जागेसाठी राणेंकडून भाजपवर दबाव, राणेंचा अधिसूचनेला विरोध म्हणजे दबाव तंत्र, सुषमा अंधारेंचा नारायण राणेंवर निशाणा. आरक्षणाचा निर्णय झाला तेव्हा शिंदेच्या संपर्कात होतो, कोणतेही निर्णय घेताना शिंदे मला आणि फडणवीसांना सांगतात, अजितदादांकडून स्पष्ट. एकनाथ शिंदे इतिहासामध्ये सगळ्यात मोठं ढोंग, राऊतांची टीका. तर उद्या कोणी वंचित पक्षावर दावा सांगितला तर प्रकाश आंबेडकर मान्य करतील का, राऊतांचा सवाल. मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरून ओबीसी नेत्यांमध्ये मंत्री छगन भुजबळांच्या भूमिकेला समर्थन नाही, सध्या सरकारनं घेतलेल्या भूमिकेमुळे ओबीसी समाजावर अन्याय नाही, बबनराव तायवाडेंचं स्पष्टीकरण. गट तट सोडून ओबीसीने एकत्र येऊन शक्ती दाखवण्याची वेळ, छगन भुजबळांचं ओबीसी समाजाला आवाहन. 1 फेब्रुवारीला लोकप्रतिनिधी तहसीलदारांना ओबीसींच्या मागण्या सुपूर्द करण्याचं आवाहन. मराठा आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, भुजबळांची भूमिका ही ओबीसींना धक्का न लागता आरक्षण देण्याची, भुजबळांच्या भूमिकेला सुनील तटकरेंचं समर्थन. मराठा आरक्षणासाठी शिंदेंनी शिवरायांची शपथ घेतली, मराठा आरक्षणासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, आम्ही वचनपूर्तीचं राजकारण करणारे, अजित पवारांचं वक्तव्य. शेतकऱ्यांसाठी काही केलं तर फार नाव होत नाही, जातीसाठी काही केलं तरच नाव होतं, कडूंचा भुजबळ आणि जरांगेंना अप्रत्यक्षपणे खोचक टोला. भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी विधानं करू नयेत, भाजप नेते प्रवीण दरेकरांचं आवाहन. ओबीसी आरक्षणातूनच मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न, सगळ्या सोयऱ्यांना दिलेलं आरक्षण न्यायालयामध्ये टिकणार नाही, एकनाथ खडसेंचा दावा. सगळे सोयरे अधिसूचनेसाठी मुंबई हायकोर्टामध्ये कॅव्हेट दाखल, सगळे सोयरे अधिसूचनेच्या कायदेशीर संरक्षणासाठी वकील राजासाहेब पाटलांकडून कोर्टामध्ये कॅव्हेट. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी आज मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली, ओबीसी आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार. मनोज जरांगे पाटील आज रायगडावर जाणार, रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार. ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकरांची 9 तास ईडी चौकशी, कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी चौकशी. राजकीय दबावातून चौकशी, इतरांना वेगळा न्याय, आम्हाला वेगळा न्याय दिला जातोय, वायकरांचा आरोप. वायकरांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर किरीट सोमय्या त्यांची पंचारती घेऊन ओवाळायला तयार असतील, सुषमा अंधारेंचा भाजप नेते किरीट सोमय्यांना टोला. हेतू परस्पर विरोधकांना ईडीची चौकशी लावून बदनाम करण्याचं काम सुरू, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचा निशाणा.
ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांची आज ईडी चौकशी. कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी ईडीचं समन्स. संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांना ईडीचं समन्स. आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश. संदीप राऊतांवर खिचडी घोटाळ्याचा आरोप. काही जणांचा रोज सकाळी भोंगा वाजतोच. एखादं चांगलं काम झालं तर त्यात वाईट आणायचंच. अजित पवारांचा संजय राऊतांना टोला. चांगली मुलाखत सुरू असताना मिठाचा खडा कशाला टाकतात? निवृत्तीच्या वयाबाबत विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांच्या उत्तरानं एकच हशा. मविया सरकारमध्ये फडणवीसांना अडचणीत आणलं नाही का? तपास यंत्रणांच्या कारवायांवरून होणाऱ्या टीकेवर दादांचं वक्तव्य. बाळासाहेबांच्या प्रयत्नांनी शिवसेना उभी राहिली, मात्र उद्धव ठाकरे आणि बगलबच्चांनी बाळासाहेबांची स्वप्न धुळीस मिळवली. राधाकृष्ण विखे पाटलांची टीका. आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक. येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये जागा वाटपाचा निर्णय होईल. काँग्रेसचे नेते नाना पटोलेंची माहिती. मवियाच्या बैठकीनंतर बॉम्ब फुटेल, आगे आगे देखो होता है क्या? भाजपा आमदार प्रसाद लाड यांचं वक्तव्य. प्रकाश आंबेडकरांनी सत्तेमध्ये सहभागी व्हावं. आंबेडकर सोबत आल्यास रेड कार्पेट टाकून स्वागत करू. संजय शिरसाटांची आंबेडकरांना ऑफर. राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणामध्ये आज सुनावणी. कोर्टाकडून विधानसभा अध्यक्षांना 2 आठवड्यांची वेळ. 15 फेब्रुवारीपर्यंत निर्णय घ्या. सुप्रीम कोर्टाचे आदेश. नार्वेकरांची निवड लोकशाही संपवण्यासाठीच पाऊल मानायचं का? उद्धव ठाकरेंचा सवाल. ठाकरेंचा माझ्यावरील प्रेम जगजाहीर. त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार. नार्वेकरांची खोचक प्रतिक्रिया. ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाईंच्या पीएवर सीबीआयकडून गुन्हा दाखल. बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपाखाली दिनेश बोभाटेंवर गुन्हा. बिलगळतीपेक्षा 36% बेहिशेबी मालमत्ता कमावल्याचा सीबीआयचा आरोप. रोहित पवारांचा गुलाबराव पाटील यांच्या विरोधात 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा. प्रसारमाध्यमामध्ये खोटी वक्तव्य केल्याप्रकरणी पुणे न्यायालयामध्ये अब्रू नुकसानीचा दावा दाखल. आम्हाला सत्तेतून बाहेर काढलं तरी चालेल, परवा करत नाही. पटत असेल तर ठेवा, नाहीतर नका ठेवू. ग्रामीण आणि शहरी घरकुल योजनेच्या निधीत फरक का? घरकुल योजनेमध्ये निधी वाटपावरून बच्चू कडूंचा सरकारवर संताप. माझ्या जीवनामध्ये 2 राजकीय संकटं आली. तुमच्या ताकदीवर अनेक संकटं पेलून उभा राहिलो. जनतेचे आभार मानताना हसन मुश्रीफ भाऊक. राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर. 27 फेब्रुवारीला मतदान. महाराष्ट्रामधील 6 जागांचा समावेश. नारायण राणे, प्रकाश जावडेकर, वंदना चव्हाण, अनिल देसाईंची राज्यसभा टर्म 2 एप्रिलला संपणार. महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज नाशिकमधून लोकसभा लढवणार. यापूर्वी शांतिगिरी महाराजांनी संभाजीनगरमधून निवडणूक लढवली आहे. महात्मा गांधीजींची हत्या नथुराम गोडसेनं केली नाही. रणजित सावरकरांचा मेक शुअर गांधी इज डेड या पुस्तकातून दावा. कोल्हापूरमधल्या कागल तालुक्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन. अजित पवारांचं जंगी स्वागत. कोल्हापूरमधल्या भीमा कृषी प्रदर्शनामध्ये स्टॉलधारकांनी अजितदादांना प्लास्टिकच्या बॉटलपासून बनवलेलं जॅकेट दिलं. मात्र जॅकेटची साईज कमी पडल्यानं कार्यक्रमस्थळी एकच हशा पिकला. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून शिवरायांच्या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळासाठी नामांकन. रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड यासारख्या अनेक किल्ल्यांचा समावेश. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज गॅन्ट्री बसवण्यासाठी ब्लॉक. दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये ब्लॉक असणार. कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा आज बंद राहणार. जलशुद्धीकरण केंद्रामधील यांत्रिकी उपकरणाच्या दुरुस्तीमुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार. एनसीबीची माझगाव, नागपाडा, आगरीपाडा, ग्रँड रोड परिसरामध्ये छापेमारी. छापेमारीमध्ये 2,22,00,000चे अंमली पदार्थ जप्त. 11 ड्रग्ज तस्कर अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या ताब्यात. मराठा समाजाचं सर्वेक्षण आता 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट. मुंबईमध्ये मराठा आरक्षण 85% सर्वेक्षण पूर्ण. उद्यापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न. सोलापूरमध्ये मराठा आरक्षणाच्या सर्व्हे दरम्यान धक्कादायक प्रकार उघड. सर्व्हेसाठी स्वतःची नेमणूक असताना नेमले 2 खासगी कर्मचारी. पालिका कर्मचाऱ्याचा प्रताप. मराठा समाजाच्या सर्वेक्षणाच्या कामासाठी पुणे महापालिकेकडून नव्यानं 1027 प्रगणकांची नियुक्ती. कर्मचारी सर्वेक्षणासाठी बाहेर पडल्यानं पालिका कार्यालय ऊस पडू लागली आहे. धाराशिवमध्ये 700 नवीन कुणबी मराठा नोंदी सापडल्या. धाराशिवमध्ये मराठा सर्वेक्षणाचं काम जवळपास 80% पूर्ण. मनपाच्या महिला कर्मचाऱ्यांना जात विचारल्यानं अभिनेता पुष्कर जोग संतापला. महिला कर्मचारी नसती तर 2 लाथा नक्कीच मारल्या असत्या. पुष्कर जोगची इन्स्टा पोस्ट. मनपा कर्मचाऱ्यांची कारवाईची मागणी. सांगलीमध्ये अजित पवार गट जयंत पाटलांना धक्का देण्याची तयारी. तर सांगलीचे
माजी महापौर सुरेश पाटलांसह 3 माजी नगरसेवक अजित पवारांच्या भेटीला. अजित पवार गटामध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याच्या चर्चा. जळगावच्या जामनेरमधील राहुल चव्हाणांची ठाकरे गटाच्या राज्य संघटकपदी नियुक्ती. पक्ष वाढवण्यासाठी जोमानं काम करणार असल्याचं राहुल चव्हाणांची प्रतिक्रिया. नंदुरबार लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू. काँग्रेसकडून अनेक इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू. अहमदनगरमध्ये आशा सेविकांचं थाळीनाद आंदोलन. शासनानं ताबडतोब वाढीव मानधनाचा GR काढण्याची मागणी. जळगावमध्ये महापालिकेमधील गैरव्यवहाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते अमरनाथ ठाकूर यांचं महापालिकेसमोर आमरण अन्यथा कुपोषण. लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. धुळे जिल्ह्यामध्ये भाजपच्या वतीनं गाव चलो अभियान कार्यशाळा संपन्न. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र. धुळे शहरामधल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यामागील वाईन शॉप हटवण्यासाठी नागरिक रस्त्यावर. प्रशासन दखल घेत नसल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. नागपूरमधील मानकापूर विभागीय क्रीडा संकुलामध्ये 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान भारतीय लष्कराचा कार्यक्रम. शौर्य संध्या या कार्यक्रमात भारतीय लष्कराचे प्रदर्शन पाहायला मिळणार. जळगावमधल्या सागर पार्क मैदानावरील बहिणाबाई महोत्सवामध्ये शेवटच्या दिवशी नागरिकांची तुफान गर्दी. 5 दिवसामध्ये लावणी, लोककलेसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी जळगावकरांचं मनोरंजन. पालघर पोलीस ठाण्यामधून पोलीस कस्टडीमधील एक आरोपी पोलिसांना तुरी देऊन फरार. राहुल सोनार असं आरोपीचं नाव. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. पुण्याच्या हिंजवडीमध्ये 24 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणीची प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचं स्पष्ट. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. नंदुरबारमधून अयोध्येला जाण्यासाठी आजपासून रेल्वे सुरू होणार. उधना ते अयोध्या धाम अशा स्वतंत्र रेल्वे आज रात्री 8:20 अयोध्येसाठी निघणार. धुळे शहरामध्ये भाजीपाल्याचे दर स्थिर. 50 रुपयांच्या आत किलोभर भाजी. ग्राहकांमध्ये समाधान. धुळे शहरामधल्या हिरे भवनामध्ये मराठा सेवा संघाच्या वतीनं वधूवर परिचय पालक मेळावा संपन्न. धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिकसह गुजरातमधील मराठा समाजाच्या तरुण तरुणींचा मेळाव्यामध्ये सहभाग. मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेकडून 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षेचं आयोजन. परीक्षेला 3000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती. हंगामाच्या सुरुवातीला नंदुरबार बाजार समितीमध्ये ओव्याला विक्रमी 12 ते 14 हजारांचा भाव. यंदा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओव्याचं उत्पादन. बाजारामध्ये दररोज 50 क्विंटल ओव्याची आवक. डोंबिवलीमध्ये प्रेमाच्या आड येणाऱ्या पतीची पत्नीकडून प्रियकराच्या मदतीनं हत्या. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाला दगडानं बांधून विहिरीमध्ये फेकलं. पोलिसांकडून घटनेची 24 तासामध्ये उकल. पत्नीसह प्रियकराला अटक. डोंबिवलीमध्ये चाकूचा धाक दाखवून ओला चालकाची लूट. प्रवाशी बनून ओला चालकांना लुटणाऱ्या 3 सराईत चोरट्यांना अटक. जळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून सुरू. कुसुंबा शिवारामध्ये 40 एकर जागेवर मोदींची जाहीर सभा होणार. वर्ध्यामधल्या देवळी तालुक्यामध्ये युवा संघर्ष संघटनेकडून शेतकरी संघर्ष यात्रा. रविकांत तुपकरांच्या उपस्थितीमध्ये संघर्ष यात्रेचा समारोप. धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरसाठी लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचं नाव उस्मानाबाद आणि औरंगाबादच राहणार. निवडणूक आयोगाचे आदेश. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मुंबईकरांना घडवणार अयोध्या दर्शन. मुंबईच्या 6 लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी 6 विशेष ट्रेन सोडण्यात येणार. नांदेडच्या वाहतूक शाखेकडून शहरामध्ये वाहतुकीच्या नियमांची जनजागृती. नियमांचं पालन करून सुरक्षित प्रवास करण्याचं आवाहन. भंडाऱ्याच्या मोहगावमध्ये तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनाचं आयोजन. प्रदर्शनामध्ये आमदार राजू कारेमोरेंची उपस्थिती. कोल्हापूरच्या भीमा कृषी प्रदर्शनामध्ये गोलू नावाच्या रेड्याची चर्चा. गोलू रेड्याला पाहण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी. प्रधानमंत्री आवास योजनेच्या रखडलेल्या 4थ्या हप्त्याचं अनुदान द्या. लाभार्थ्यांचे बुलडाण्याच्या सिंदखेड राज्यामध्ये लोटांगण आंदोलन. थकीत अनुदान तत्काळ देण्याची मागणी. हिंगोलीमध्ये पीक विम्यासाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक. निवेदन स्वीकारण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी जागेवर नसल्यानं संतप्त कार्यकर्त्यांनी कृषी अधीक्षकांची खुर्ची टेबलावर उलटी ठेवत जोरदार घोषणाबाजी केली. पुण्याच्या खेडमध्ये तहसील कार्यालयावर आदिवासी महिलांचा धडक मोर्चा. जळुके खुर्द गावामध्ये रेशनिंगच्या दुकानामध्ये धान्याचं वाटप होत नसल्यानं आदिवासी महिला आक्रमक. परभणीमधल्या प्रसिद्ध शिक्षक विठ्ठल कांगणेंच्या विवेकानंद अकॅडमीमधून 20 लाख रुपये अज्ञातानं चोरले. तक्रारीनंतर गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू. सांगलीच्या मिरजेमध्ये छेड काढणाऱ्या तरुणाची तरुणीकडून धुलाई. तरुणाचे कपडे फाटेपर्यंत तरुणीनं दिला चोप. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. लँड फॉर जॉब घोटाळ्याप्रकरणी आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची 9 तास चौकशी. ईडीने लालूंना 40 प्रश्न विचारल्याची सूत्रांची माहिती. पाटण्यातल्या ईडी कार्यालयामध्ये आज तेजस्वी यादवांचीही चौकशी होणार.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची दिल्लीमधल्या घरी ईडीकडून चौकशी. जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी 31 जानेवारीपर्यंत ईडी चौकशी करणार. येत्या आठवड्यामध्ये देशामध्ये सीए लागू होणार. सीएची अंमलबजावणी कोणीच रोखू शकत नाही, अमित शहांनी म्हटलंय. केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांचा दावा. भारतात चीनी राजदूताची 15 महिन्यानंतर नियुक्ती. गलवान संघर्षामुळे नियुक्त्यांना विलंब. माजी राजदूतांचा कार्यकाळ 2022 मध्ये संपला. उमेदवार नसल्यास शैक्षणिक आरक्षण हटवण्याची शिफारस. यूजीसीचा नवीन मार्गदर्शक तत्वांचा मसुदा प्रसिद्ध. राखीव असलेल्या जागेवर अनुसूचित जाती जमाती अथवा इतर मागासवर्गीय उमेदवार उपलब्ध नसल्यास जागा अनारक्षित जाहीर होणार. भारत आणि इंग्लंड यांच्यामधील दुसऱ्या कसोटीमधून रवींद्र जडेजा आणि केएल राहुल संघाबाहेर. 2 फेब्रुवारीपासून दुसऱ्या कसोटीला होणार सुरुवात.